मी कृष्ण शिरामे, रायना धामणगाव रेल्वे, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. ज्या कंपनीच्या माध्यमातून आज आपण इथं आलो आहे त्या कंपनीचं नाव आहे किवा कायपो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, लुधियाना. आपली कंपनी हे टोटल सेंद्रिय शेतीवर काम करते. आणि आज आपण जिथं आलो आहे त्या गावाचं नाव आहे देगी बोपापूर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. इथं जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या हरभरा या पिकावर आपल्या कंपनीची सेंद्रिय उत्पादने वापरली आहे. तर त्यांना छानपैकी रिझल्ट आला. रिझल्ट खूप सुपर आहेत. आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊ की त्यांना रिझल्ट कसा मिळाला आणि प्रोडक्ट काय यूज केले. सर, तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव प्रशांत पुंडलिकराव खरावे, रायना रायनार दिघी बोपापूर, तालुका तालुका देवळी, जिल्हा वर्धा. तुमच्याकडे एकूण शेती किती आहे सर? मक्त्याची शेती आहे. तुमच्याकडे मक्त्याची शेती आहे. हे जो हरभराचा प्लॉट आहे सर, हा किती एकराचा प्लॉट 4 आहे? एकराचा प्लॉट आहे. 4 एकराचा प्लॉट आहे. 4 एकराचा प्लॉटवर सर आपण पहिला फवारा दिला. हो. त्यामध्ये ग्रोथ, मॅनोर, हो. ॲग्रोएटी दिलं होतं, एक बुरशीनाशक. तर त्या पहिली फवारणी केल्यानंतर सर किती दिवसात पिकामध्ये बदल झाला, म्हणजे 8 रिझल्ट मिळाला? दिवसात 8 दिवसात रिझल्ट भेटले. तर काय बदल होतं सर पिकामध्ये? म्हणजे लहानचणा होता, त्यानं फांदी जास्त केली, वाढ झाली. फांदी जास्त केली, फांदी म्हणजे फुटव्याचं प्रमाण होतं. प्रमाण होतं. आणि दुसरं वाढ पण झाली, वाढ झाली आणि क्वालिटी मेंटेन. क्वालिटी मिळाली. त्याच्यानंतर सर 15 दिवसाचा फरकात आपण फवारा करतो. हो. जशी आता फुल अवस्था, हं. फुल अवस्थाची फवारणी करून हे किती दिवस झाले? 15 दिवस. 15 दिवस झाले. जे फवारणी केली आपण फुल अवस्था, त्याच्यामध्ये किती दिवसात बदल आला? हा पण 8 दिवसात चांगला रिझल्ट आला. तर बदल काय होतं सर? बदल म्हणजे पुन्हा जास्त वाढ झाली, फुटवे जास्त झाले, गाठीची हे आपण आली, फुल अवस्थामध्ये पाणी लावलं होतं, पाणी लावलं, फुल गळून गेलं होतं. फुल गळून. त्याच्यानंतर मग फुलामध्ये काय बदल आहे? फुल जास्त आलं ना. फुलांची संख्या जास्त आहे, मादी फुलांची संख्या जास्त वाढलेली आहे. तर आता जी ही क्वालिटी दिसते सर, तर याच्यामध्ये फरक काय, म्हणजे रिझल्ट चांगले आहे का? हो. आपल्या कंपनीचे रिझल्ट चांगले आहे. चांगलं. ऑर्गॅनिक वापरला आपण. आजूबाजूला खुश होऊन राहिली, जाता येता काय म्हणतात? चांगला आहे म्हणजे कुठून आणत आहे म्हणजे. अच्छा, मग त्याच शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल का? सेंद्रिय शेती. गजानन पाटणकडे गेलते ना तुम्ही, अच्छा. त्यांच्या शेतात घरी पण गेले तुम्ही, हो हो. त्याइलेच घेऊन गेलतो बरं. आम्ही. आज सर जो शेतकरी आहे हा रासायनिक पद्धतीने शेती करतो, हा. त्याच्यावरचा खर्च खूप वाढलेला आहे आणि उत्पन्न कुठंतरी कमी होत आहे. शेवटी कसं आहे, जमिनीची सुपीकता हे कुठंतरी कमी झालेली आहे. तर शेतकऱ्यानं सेंद्रिय शेती करायला पाहिजे का नाही? पाहिजे, काय मार्गदर्शन करायलाच कराल? पाहिजे. चांगलं आहे आणि करायलाही पाहिजे रासायनिकपेक्षा. ओके सर, तुम्हाला हे जे रिझल्ट मिळाले याच्यामध्ये तुम्ही समाधान आहे? समाधान. त्याच्यानंतर सर आता एक करायची आपल्याला घाटी अवस्था सुरू झाली आहे आपली 40 ते 30%. हं. तर दाण्याची साईज, वजन, क्वालिटी, चमक याच्यासाठी हो. शेवटची करायची सर. हो, करायची. ठीक आहे सर, तुमचं 2 मिनटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.